नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण तयार करणार आहोत डाळिंबाचा ज्यूस। इथे बघा मी डाळिंबाचे दाणे काढून घेतलेले आहेत, एक वाटीभर एवढे आहेत। आम्ही एकदा बाहेर फिरायला गेलो होतो आणि त्यावेळेला आम्ही डाळिंबाचा ज्यूस प्यायलो होतो, तर त्यात डाळिंबाचा रस कमी आणि पाणी जास्त होतं। असो, आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत। तर हे डाळिंबाचे दाणे मिक्सरला फिरवताना जास्त फिरवायचं नाही आहे, कारण डाळिंबीच्या बिया ज्या असतात त्या तुरट असतात, तर त्यामुळे त्या बारीक करायच्या नाही आहेत मिक्सरला। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे, तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी 2 चमचे साखर घातलेली आहे। जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही पूर्णपणे स्किप केली तरी देखील चालेल। आता यामध्ये घालायचं आहे चिमूटभर मीठ, कारण मी हे ग्लासभरच ज्यूस करते, त्यामुळे चिमूटभर पुरेसं आहे। आता यामध्ये पाववाटी एवढं पाणी घातलेलं आहे मी आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं। इथे बघा मी छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तर ज्या बिया आहेत ना त्या तशाच आहेत, म्हणजे बारीक झालेल्या नाही आहेत। तर बघा मस्त असं झालेलं आहे। आता हे काय करायचं आहे, बिया आपल्याला ज्यूस पिताना लागू नये म्हणून काय करायचं, जी गाळणी असते ना तर त्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी थोडं थोडं घालून छान असं गाळून घेते। बघा बाहेर फळांचे ज्यूस खूप महाग असतात आणि त्यामध्ये पाणीच जास्त असतं, तर त्यामुळे शक्यतो मुलांना तुम्ही जेव्हा फ्रूट ज्यूस देत असाल तर तुम्ही घरीच तयार करून द्या। घरी तयार केलेला ज्यूस असल्यामुळे तो हेल्दी आहे, नाही का। तर इथे बघा मी हे छान असं सगळं गाळून घेतलेलं आहे, जो चोथा आहे तो पूर्ण काढून घेतलेला आहे। आता आपला हा जो डाळिंबाचा रस आहे हा पूर्ण तयार झालेला आहे। आता यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर लिंबाचा रस यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। तर मी इथे थोडासा लिंबाचा रस ॲड केलेला आहे, अगदी अर्धा चमचा इतका लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे। यामुळे डाळिंबाच्या ज्यूसला खूप छान अशी चव येते। तर बघा मस्त असं ढवळून घेतलं आहे आणि आपला हा छान डाळिंबाचा ज्यूस तयार झालेला आहे। आता आपण एका छानशा अशा ग्लासामध्ये सर्व करूया। बाहेर जेव्हा आपण ज्यूस पितो तर तेव्हा असं छान सर्व करतात, तर इथे मी लिंबाची फोड होती तर ती कट करून छान असं ग्लासला लावलेला आहे। आणि बघा मस्त असा आपला हा डाळिंबाचा ज्यूस पिण्यासाठी तयार झालेला आहे। मग मंडळी, तोंडाला पाणी सुटलं की नाही, तर हा मी समर्थला स्पोर्ट्ससाठी ज्यूस घेऊन जात होते, तर मी काय केलं, स्टीलच्या बाटलीमध्ये हा ज्यूस भरून घेतलेला, घट्ट झाकण लावून घेतलं आणि मस्त आपला डाळिंबाचा ज्यूस तयार आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू, तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा। धन्यवाद।